जर तुम्ही मला जीव दृष्टीने प्रश्न विचारत असाल तर
जीवदृष्टीने तुमचा पुढे अंश आहे. ममेवांशो जीवलोके जीवभूतस्थानः सगळे जीव देवाचे काय अंश म्हणून मीही इतर लोकांसारखा जीवदृष्टीने तुमचा पुढे अंश आहे. पण स्वरूपदृष्टीने जर तुम्ही मला विचारत असाल तर स्वरूपदृष्टीने तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय नाही भेद नाही. जे तुम्हाला सांगतात बाबा तेव्हा तुझ्यामध्ये आमच्यामध्ये सुद्धा भेद नाही. तुझ्यामध्ये नाही भेद म्हणजे पूर्ण हे कीर्तन हे सप्ताह कशा करतात सहज केला विनोद सहज अशा प्रकारचा खेळ अशा प्रकारचा आहे. वास्तव दृष्टीने विचार केला तर संतांमध्ये आणि देवामध्ये काय नाही भेद. तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आता प्रश्न पडला की आपल्या समोर देवही आहे आणि संत आहे. दोघंही एकाच वेळेला समोर उभा राहिले. एकाच वेळेचा प्रसंग आपण घरात बसले आणि घरात बसलेले असताना आपल्याला जर पूजेचा प्रसंग आलेला असेल पूजा करत असतो देवाची पूजा करत असतो आणि देव पूजा करत असताना जर बाहेर संत आले तर आपल्याला आपलं साहित्य वाटते. साहित्य हे सांगतं की देवपूजा काय करावी बाजूला करावी आणि कोणाची पूजा करावी संतांची देव चालावे परते संत बुलावे आणि ते अगोदर संतांची पूजा करावी. आपण देवाला देवाची पूजा करत बसतो आणि संत जर दारात उभा राहिले तर देव त्याने प्रसन्न नाही होणार. देव नाराज होते. देवाला त्याने सार्थकता नाही होणार. का मला देवाची जर पूजा आपल्याला व्हावी असे वाटत असेल तर अगोदर संतांची पूजा करावी. आपण त्यांची पूजा केली की देवाला काय होते प्राप्त होते. तुका म्हणे देव त्यांची जर आपण पूजा केली तर तुका म्हणे देवा त्यांची केली त्यांची सेवा केली कुणाला पावे देवाला देवा पावे देवाला ती सेवा प्राप्त होती. पूर्वीची वारकरी मंडळी आपले सगळे गुरुवारी मंडळी आमचे गावचे पूजनीय स्मरणीय भगवान गुरुजी
बापूला माहिती आहे ते भगवंतुनी नेहमी एक प्रकारचं सांगायचे खूप अशा प्रकारचं सुंदर दृष्टांत आहे. पूर्वीच्या काळात दृष्टांत आहे. पूर्वी वारकरी महिन्याची वारी करायची. अजूनही काही वारकरी महिन्याची वारी करतात. महिन्याची वारी म्हणजे महिनाभर वारी. आळंदीहून निघालं की आळंदीहून वरचे एकादशी नंतर आपण यायला निघालं. अमावस्येनंतर जर पंढरपूरला निघालं की पुढं पंढरपूरला शुद्ध एकादशीला प्राप्त व्हायचं आणि पुन्हा पुढे येऊन पंढरपूरला निघालं की वरच्या एकादशीला पुढे यायचं. अशा अखंड वारी करणारे काही वारकरी अजूनही या वारकरी आहेत ते असेच नियम वारकरी त्याचे वारकरी पंढरपूरची वारी करायची. तो पंढरपूरला जात असताना नित्य नियमाप्रमाणे दशमीच्या दिवशी एका वारकऱ्याच्या घरी मुक्काम असायचा. वारकरी पण गृहस्थ होता. गृहस्थ वारकरी होता. आलेल्या वारकऱ्यांची सेवा करायचा. आलेल्या वारकऱ्याचा आतिथ्य पूर्ण करायचा आणि त्यांना जाण्याकरता मदत अशा प्रकारचा त्यांचा जीवनाचं सगळं बघायचा. असा तो वारकरी गृहस्थ त्याच्या घरी तो वारकरी नित्य नियमाप्रमाणे थांबायचे. दर वारीला थांबायचे. न वारी शकता पण त्या काळात असा नियम होता. वारकरी आपल्या घरून निघाले तर आपल्या शेतामध्ये आपल्याकडे जे काही फळं पिकलेले असते धान्य पिकलेले असते ते वारकऱ्याकडून थोड्या प्रमाणात आपण द्यायचं. तर वारकऱ्याला दिलं आता वारकऱ्याकडे दिलं वारकरी बाबांना सांगितलं होते बाबा आमचा एवढा हा प्रसाद देवाला दिला आणि देवाला सांगायचे तुझ्या भक्ताने हा प्रसाद दिलेला आहे. वारकरी नित्यप्रमाणे त्यांनी दिले असायचं ते देवाकडे येऊन ठेवायचे. सांगायचे बाबा तुझ्या भक्ताने तुझ्याकरता दिले असं नेहमी प्रमाणे एक वेळेस प्रसंगी वारकऱ्यांनी मुक्काम केले आहे. त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस त्या ग्रंथाकडे आंब्याची बाग होती. पण आंबे पिकलेले होते. त्याचे 5 आंबे त्या ग्रंथाने वारकऱ्याकडे दिले आणि वारकऱ्याला सांगितलं वारकरी बाबा ते आंबे तुम्ही देवाला घेऊन त्या वारकऱ्यांनी नियमाप्रमाणे आंबे घेतले. दशमीच्या दिवशी सकाळी तिथून निघाल्यानंतर पंढरपुरात आले. योगायोग असा झाला त्यांना जाण्याकरता काही अडथळा निर्माण झाल्यामुळे ते त्या दिवशी दशमीला लवकर न पोहोचता रात्र झाल्यानंतर पंढरपुरात पोहोचले. रात्र झाल्यानंतर पोहोचल्यामुळे दिवसभर काही खायला नाही मिळालं, प्यायला नाही मिळालं. आश्रम बंद झाले. मग कुणाकडे जावं म्हणत कुणाकडे जावं म्हणून हा विचार करता करता त्यांनी आपला विचार केला आता वाळवंटात काय करू. लोक उन्हाळ्याचे दिवस ते पाऊस नाही काही नाही वाळवंटात गेले. पण लक्षात आले की आपण सकाळी जे जेवलो होतो त्याच्यानंतर आतापर्यंत आपण काढलेली फलाहार केलेला भूक लागलेली तशी झोपले पण खाण्याकरता कमी असल्यामुळे तशीच पडलेली झोपही लागली. मला असा नियम आहे कुणीही उपाशी पोटी झोपू कारण उपाशी पोटी झोपल्यामुळे आपल्याला मरणही येऊ शकतो. तो वाटते झोप लागणार नाही. त्यांच्या लक्षात आले उशिरा घेतानंतर उशिरा त्यांच्याकडे आंबे टोचले. त्या ग्रस्ताने आंबे दिले होते. त्या आंबे उशिरा टोचले. त्यांच्या लक्षात आले की ग्रस्ताने आपल्याकडे काय दिले आंबे दिले. त्यांनी त्यांच्याकडे आंबे त्यांनी 2 आंबे घेतले आणि 2 आंबे काय केले त्याचे 2 आंबे खाल्ले. तर त्यांना थोडंसं वाईट वाटले. या ग्रस्ताने काय करता दिले होते देवाकरता दिलेले आपण ते आंबे खाल्ले. सकाळी आम्ही त्यानंतर एकादशीला देवाच्या दर्शनाला गेले. जात असताना ते आंबे बरोबर गेले. देवासमोर ते 3 आंबे ठेवले आणि ठेवत असताना माफी मागितली बाबा देवा मला हे 3 आंबे त्या ग्रंथाने दिले होते पण माझ्याकडे मला भूक लागल्यामुळे माझ्याकडे खायला दुसरं काहीच नव्हतं आणि मला भूक लागत नव्हती म्हणून मी 3 आंबे खाल्ले 2 आंबे खाल्ले असं सांगितल्यानंतर तिथे सगळा पौर्णिमा जवळ आली. पुन्हा कधी निघाले आळंदीला निघाले. आता आळंदीला येत असताना पुन्हा त्या ग्रंथाचा घरी काय व्हायचा त्या ग्रंथाच्या घरी गेल्यानंतर त्या ग्रंथाने देऊ घातलेले सगळं संध्याकाळी काम करणार कामाच्या वेळेस डोळ्याला भूक लागलेली आहे. तेवढ्या कारखान्याच्या लक्षात आले की या ग्रंथाने आपल्याकडे 5 आंबे दिले होते आणि त्याचे काही आंबे खाल्ले म्हणजे आपण आणून टाका सांगायला माझ्याकडे वेळोवेळी सेवा करता काही ना काही देतो. मी त्यात काहीही काय करत नाही. चूक करत नाही. जसे जसे देवाला देतो तर यावेळी माझ्याकडून चूक झाली. काय चूक झाली त्यांनी सांगितलं बाबा तुझे 5 आंबे दिलेली होती त्यातले 2 आंबे मी स्वतः खाल्ले आणि 3 आंबे पुढे दिले देवाला दिले. त्या ग्रंथाने सांगितलं बाबा तुम्हाला वाईट म्हणायचं काही कारण नाही पण
तुमच्या माहिती आता मी सांगतो, ज्या वेळेस तुम्ही देवाकडे जाता आणि जे काही देवाला देता त्या दिवशी दिल्यानंतर ते स्वतः माझ्या स्वप्नात येतात आणि मला सांगतात की तू दिलेला प्रसाद मला काय झाले आहे, मला मिळाले आहे. पण आज तुम्ही थोडंसं खोटं बोलण्यात आले. आज तुम्ही काय करताय, खोटं बोलताय. डॉक्टरांनी सांगितलं बाबा मी खोटं नाही बोलणार, मला खोटं बोलायचं असतं तर मी याच्या अगोदर बोललो असतो. खोटं कशा करता बोलेल आणि काय खोटं बोलतोय. त्या ग्रंथाने सांगितलं बाबा तुम्ही देवाला आंबे दिले हे खरे, पण देवाने स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की तू दिलेले मला आज 2 आंबे काय झाले मिळाले. किती आंबे मिळाले, 2 आंबे मिळाले. 3 आंबे काय मिळाले. बाबा मला जरी भूक लागली असती, जरी मी शुद्धीवर होतो, माझ्या चांगलं लक्षात येते, पण दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात येते की देवाला किती आंबे दिले, 3 आंबे दिले. देवाचा काय जाणवत नाही. देवही खोटं बोलला नाही. तुझ्याकडून काही चूक होत असेल, काही चुका असेल, काही सांगितलं नाही, बरोबर 2 आंबे दिले. त्या वाक्याला वाईट वाटले. बाबा जर तुझ्या स्वप्नामध्ये जेव्हा मी सांगतो तर याचा उल्लेख दिवाळी करावा अशी आपण देवाला विनंती करू. आणि आज मी अजून एक पुन्हा करतो आणि दोघे रात्री झोपले नाही. झोपल्यानंतर जगाच्याही स्वप्नामध्ये दिवाळी आल्यानंतर त्या ग्रंथाने प्रश्न विचारले, देवा तुम्ही मला सांगितलं की तू दिलेले मला किती आंबे मिळाले, 2 आंबे मिळाले. आणि वाचायला आम्हाला सांगायला की देवाला किती आंबे दिले, 3 आंबे दिले. त्याने सांगितलं तुम्ही काहीतरी योग्य होते. काय करत होते. मी तुला हे सांगितलं होतं की तू दिलेले मला किती आंबे मिळाले, 2 आंबे मिळाले. 3 आंबे पुन्हा मिळाले याचा अर्थ काय नेमका देवा. देवाने सांगितलं हे वारकऱ्याने खाल्लेले जे 2 आंबे हे खऱ्या अर्थाने मला मिळाले. माझ्या समोर जे ठेवलेले 3 आंबे होते ते कोण घेऊन गेले याचा मला पत्ता नाही. जेव्हा घरी येऊन गेले त्यांच्या मला काय केलं, खाऊ घातलं. मी कशा करता हा दृष्टांत सांगितला. मला आपण संतांचीच सेवा केली तर ती खऱ्या अर्थाने तुम्हाला प्राप्त होते, देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा संतांमध्ये आणि देवामध्ये काय नसतो, भेद नसतो. देवते संत आणि होते संत एवढा मोठा अशा प्रकारचा संतांचा महिमा आहे. हा संतांचा महिमा सगळ्या जगाला माहीत व्हावा अशी भावना माझ्या मनात आहे. म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. हे तुम्हाला करण्याच्या दुसऱ्याच्या मी तो सांगत ते भावे वास्तवामध्ये देवामध्ये आणि संतांमध्ये जो भेद नाही, तो भेद नसलेला सगळ्या जगाला माहीत व्हावं या भावनेने. त्याप्रमाणे संतांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे, मला संतांविषयी तुकोबारायांच्या अंतःकरणात एवढा विशेष भाव आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी संतांचं वर्णन आले असते त्या त्या ठिकाणी तुकोबारायांनी मला तुकाई न करता विशेष प्रकारे संतांचं अनेक ठिकाणी वर्णन सगळ्या अवच्छेदकाने संतांचा महिमा काढलेला आहे. म्हणून असा संतांचा महिमा कोणता महिमा वर्तमानामध्ये देवामध्ये आणि संतांमध्ये तो भेद नाहीये. हा संतांचा स्वरूप महिमा सगळ्या जगाला माहीत असला पाहिजे या भावनेने मी तुम्हाला सांगतोय. काय महिमा कसे नेमके ते संत देव नेमका कसा आहे. मला देवाचा जसं स्वरूप आहे. देवाच्या ठिकाणी कोणताही अशा प्रकारचा कमीपणा नाही.
अनव्यापित्वा देशकोंतो नित्यत्वानापि कालतः नवसुतोपि सार्वज्ञा दानंत्यं ब्रह्मनिग्रह देवाला देवाचा अनेक नावापैकी अनंत हे काय अनंत म्हणतात देवाला अनंत काय म्हणतात अनंताला अनंत म्हणण्याचे दोन कारण आहेत एक त्याच्या स्वरूपाला कुठेही काय कोणताही अर्थ नाही व्यापक आहे परमात्मा व्यापक आहे परमात्मा काही असं कोणतंही काय नाही विठ्ठल विष्णाचा विठ्ठल मुनी मानसी म्हणजे त्या ठिकाणी कोणताही काय नाही अंत नाही व्यापक आहे म्हणून व्यापक असल्यामुळे देशकाळांतरे नित्य आहे म्हणजे तो काळ होता आज नाहीये आणि उद्या राहणार नाहीये असं होत नाही तो अनादी काळापासून किती काळापासून आपल्या अनेक क्रिया केल्या पण तो काय जसा तसा आहे जशी माझा आधा गेला पंचा अशा सगळ्या प्रकारचे गेले पण तो कैसा वासनाची चांगला म्हणजे भाषी पण देव आत्मतत्वाचे म्हणून त्याच्या ठिकाणी कालताही तो नित्यत्वाना कालता वस्तुतोपी सार्वज्ञ आज वस्तुतः सर्व वस्तूमुळे वस्तूमध्ये कोणी सगळ्या जगामध्ये तो आहे सगळ्या वस्तूमध्ये अशा प्रकारचा भरलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी तोही अंत नाही त्या स्वरूपाला अंत प्राप्त झालेले असतात तर महाराज कोण येतो महाराज तू गीता देव आहे म्हणून अशा प्रकारचा संतांचा महिमा सगळ्या जगाला माहित झाला पाहिजे या भावनेने मी तुम्हाला सांगतोय मी तो सांगत असे भावे असं पण देवाची एवढी कृपा आपण भागत नाही मला देवाची वैरागीही आहे देवाची जर कृपा असेल तर वैराग्य आपल्याला मिळावं परमात्मा वैराग्य त्या परमात्म्याकडून वैराग्य संपादन करावं ईश्वराकडून वैराग्य मागणं देणे प्रसादे दोष देणे आत्मराजे वैराग्य सिद्धी देणे आता कर्मयोगाने जर परमात्मा प्रसन्न झाला तर आपल्याला काय देतो वैराग्य देतो ते वैराग्य मिळणं ईश्वराची कृपा संपादन करावी दुसरी कृपा अशा प्रकारची मिळावी शास्त्र कृपा आपल्यावर शास्त्राची कृपा झाली पाहिजे शास्त्र कृपा ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आपल्यावर शास्त्र कळालं नाही तर देवाचं स्वरूप कळणार नाही परमात्मा
या मनाने आपल्यावर कृपा केली म्हणून आम्हाला हे मोठेपणा
देवापेक्षाही श्रेष्ठ असणारा, ज्यामुळे देवापेक्षाही संत मोठे कसे हे आम्हाला कळेल. असा नाही देवापेक्षाही संत काय मोठे. कारण आपण सुरुवात सांगितलं हरिभक्त थोर मंडळी ह्या मंडळामध्ये सगळ्यात मोठे कोणे संत महाराज निरपेक्ष महाराज देवानीही त्यांची सेवा करावी एवढे अशा प्रकारचे मोठे कोणे देव स्वतः त्या संतांची काय करतो महाराज. देव स्वतः त्या संतांची पूजा करतो. पूजा करतो महाराज. ज्यावेळेस तुकोबाराय वैकुंठाला निघाले, वैकुंठाला निघाले असताना तुकोबारायांचं पूजन चाललेलं आहे. महाराज त्या तुकोबारायांची पूजा कुणी करतात. दया पूजिले देवापेक्षाही काय संत कसे मोठे. त्या संतांचा मोठेपणा तुकोबारायांनी या प्रचारामध्ये सांगितलं. देवाकडे देव मोठा आहे, देव मोठा आहे, देवाकडे गेले आणि देवाला सांगायला बाबा आमची इच्छा पूर्ण कर, आम्हाला ज्ञान सांग. आम्हाला काय सांग? ज्ञान सांग. जगाच्या जेवढ्या काही इच्छा आहे त्या जर कशाने पूर्ण होत असेल तर त्या ज्ञानाने ज्ञानाने आपल्याला आपलं स्वरूप कळतं आणि स्वरूप कळल्यामुळं आपल्या जीवनात असणारं जे दुःख आहे त्या दुःखाची अत्यंत निवृत्ती होऊन आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते. शक्ती कुणात असेल तर ती ज्ञानाची. ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाकडे गेलो आणि देवाला म्हणायला लागला आम्हाला ज्ञान सांग. मला त्याच्या ठिकाणी काही नाही ना, त्याच्या ठिकाणी सांगण्याकरता पाणी नाही, त्याच्या ठिकाणी सांगण्याकरता शरीर नाही, असं काहीच नसताना आपल्याला ज्ञान सांगितलं रंग नाही. देव आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही का? तर त्याच्याकडे रंग नाही, रूप नाही, नाही बरं छाया निराकार, त्याच्या ठिकाणी कोणताही आकारचे सांगण्याकरता साधन नाही. तो आपल्याला ज्ञान करत आहे. मला देवालाही जर ज्ञान सांगायचं असेल तर त्याला संतांच्या रूपाने प्रकट व्हावं लागतं. तेव्हा तो आपल्याला ज्ञान सांगू शकतो. लोकले ज्ञानाची एक निरची कोणी अवतार पालन नाव ठेवले ज्ञानी त्याला ज्ञानवारांच्या रूपाने
रूपामधून ज्ञान सांगू शकत, त्याला गुरु भाव लागतो, मग तो काय करतो ज्ञान सांगतो. पण आपण जर संतांकडे गेलो पक्षात, तर मला संतांकडे ज्ञानाचा ठेवा असल्यामुळं एक इच्छा जसे संत आपली इच्छा नक्की अशा प्रकारची पूर्ण करू शकतात. म्हणून संतांकडे जर गेलो तर आपली इच्छा पूर्ण होते. आणि असे संत त्यांच्याकडे गेल्यानंतर काय करावं आणि त्या संतांचं स्वरूप कसे तुकोबारा सांगतात. संत हा रोकडा मारे त्यांच्या
प्रोत्साहन जसे संतांचा महिमा सांगत असताना आपल्याला स्वरूपत्व आवडलेल्या काळाच्या संतांचा महिमा सांगितला, पण संत हे अलौकिक अशा प्रकारचं कार्य घेऊन आलेले असतात, जगदोद्धाराचं कार्य घेऊन आलेले असतात. त्या दृष्टीने संतांचा काही महिमा असेल तर संतांचं कार्य हे सगळ्या जगात मोठं आहे. म्हणून संत सगळ्या जगात सगळ्यांपेक्षा काय मोठे आहे, किती मोठे आहे. तुकाराम सांगतात तुझं केल्यानंतर सगळ्या इच्छा काय होता पूर्ण होता. तुका म्हणे रोकडे केले संत हे रोकडा मारले. आपण इतर भक्तांचं दर्शन घेण्याकरता आपण इतर क्षेत्रामध्ये गेलो तर आपल्याला तिथेही देव देतात. पण कसे शेती घोडा पाणी शेतामध्येही डोंगरामध्येही काय देवे, पाण्यामध्येही काय हे देवाचे काय राहण्याचे ठिकाणे वास्तवाचे ठिकाणे. पण त्याचा देव हा लुप्तोय, प्रत्यक्ष आपल्याशी बोलत नाही, आपल्याशी वार्तालाप करत नाही, आपल्या प्रत्यक्ष अशा प्रकारचा उपयोगी पडत नाही. पण संत हे रोकडा मारे रोकडे आणि या संतांची सेविका शब्दाचे दोन अर्थ आपल्याला करता येते. सेविका सेवन करणे, या सेविका सेवा करणे. त्या संतांची जर आपण सेवा केली पोटर आहे म्हणजे निरंतर तृप्ती प्राप्त होते. अशी तृप्ती आपल्याला प्राप्त होईल. संतांना सेवन करायचं खायचं नाही काय करायचं, मला संतांचे वचन सेवन करायचं. आवडी त्यांचं जे शेष आहे, संतांचं शेष काय असतं, संतांचे वचन हे संतांचं काय शिल्लक राहिलेले असतात. आणि ते वचन आपण स्वीकारणं, वचन न बोलले ते जे बोलले ते वचन आपण मोडले नाही तर आपल्याला निरंतर प्रती काय होईल. सेविका संतांची सेवा केली. संतांची सेवा कशी करता येईल आपल्याला, संत वापरायचा अशा प्रकारचा उच्चार करणं ही एक संतांची काय संतांच्या मार्गाने चालले त्या मार्गाने जाणं ही सुद्धा संतांची काय सेवा आहे. संतांचा जाणारा मार्ग धाडून काढणं ही सुद्धा संतांची काय सेवा करणे. अशी जर संतांची आपण सेवा केली तर आपल्याला निरंतर तृप्ती प्राप्त होईल. असा तुकोबारायांनी भाव सांगितले आहे. झालेली सेवा